नमस्कार. ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ हे पचायला फारच हलके असतात, त्यासोबतच अगदी पौष्टिक देखील असतात. जर तुम्ही डाएट करत असाल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा जर तुम्हाला एखाद्याला डायबिटीज असेल ना, तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आहारामध्ये असे ज्वारीच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ बनवायला हवेत आणि खायला जरूर हवेत. आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त अशी मऊ, लुसलुशीत, हलकी-फुलकी, जाळीदार इडली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. त्यासोबतच इडलीबरोबर खाण्यासाठी अगदी 2 मिनिटात तयार होणारी चटकदार चटणी कशी तयार करायची हे देखील सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे आज आपण डाळ तांदूळ न भिजवता कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही इडली तयार केलेली आहे. जर तुम्हाला घाई असेल, सकाळी घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल ना, तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. ही इडली तुम्ही सकाळी जरी बनवली आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना, आहे तशीच मऊ लुसलुशीत राहते. अजिबात वातट किंवा कडक होत नाहीत. चवीला खरंच एक नंबर तयार झालेली होती. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. झटपट अशी ज्वारीच्या पिठाची इडली तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं आहे. शक्यतो ना हे पीठ चाळून न घेता असंच घ्यायचं आहे, कारण ज्वारीच्या पिठामध्ये भरपूर सारा कोंडा असतो. त्यामुळे आपली जी इडली आहे ना ती छान अशी जाळीदार सुद्धा होते आणि पौष्टिक सुद्धा होते. आता ज्या वाटीने ज्वारीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घातलेलं आहे. दही थोडंसं आंबट असेल ना, ती इडली अजूनच छान अशी तयार होते. आता पुन्हा त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला 1च वाटी पाणी घाला, व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे. काही छोट्या-मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी पाणी कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं. हे पहा, या ठिकाणी मी सुरुवातीला 1.5 वाटी पाणी घातलं, त्यानंतर आणखी अर्धी वाटी म्हणजे मला टोटल या ठिकाणी 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. अगदी असंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्तीचं पातळ गेलं ना, तर इडली जी आहे ती व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी अशीच ठेवायची आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 20 मिनिटांसाठी तरी साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण इडली तयार करणार आहोत. बॅटर भिजते तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात. आज आपण अगदी पटकन तयार होणारी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं पातळ असं स्लाइसमध्ये कापून घेतलेलं आहे. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. अर्ध लिंबू कापून घेतलेला आहे. लिंबाचा रस चांगला असा पिळून घ्यायचा आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालून ही चटणी तयार करा. चवीला एक नंबर तयार होते. लगेचच 1 मोठा चमचा साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लागेल तसं अगदी थोडं-थोडं पाणी घालून मस्त अशी चटणी आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी आज सुकं खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी ओला आणि ताजा नारळ वापरला ना तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा प्रकारे अगदी थोडं-थोडं पाणी घालून मस्त अशी मी पातळ चटणी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जशी चटणी आवडते त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. या चटणीला तुम्ही जिरं, मोहरीची फोडणी सुद्धा देऊ शकता. मी आज या ठिकाणी प्लेन अशी चटणी ठेवणार आहे. हे पहा, अगदी झटपट अशी 2 मिनिटात आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी देखील तयार केलेली आहे. अगदी अप्रतिम चवीची तयार झालेली आहे. आता ह्या ठिकाणी ना एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. आपलं बॅटर देखील एका साइडला छान भिजलेलं आहे. बॅटर भिजलेलं आहे तोपर्यंत आपण आधी ज्या इडलीच्या पात्रांमध्ये आपण हे इडली शिजवणार आहोत ना, त्या भांड्यांना चांगलं असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्या, म्हणजे कसं इडली व्यवस्थित अशी शिजल्यानंतर 20 मिनिटानंतर झाकण ओपन केलेलं आहे. चांगलं असं बॅटर एका दिशेने फेटून घेतलेलं आहे. बॅटर भिजल्यानंतर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ झालेलं नाही. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आज आपण अगदी झटपट इडली तयार करणार आहोत. त्यामुळे अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरून आज आपण ही इडली तयार करत आहोत. जर तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी इनो वापरू शकता किंवा खाण्याचा सोडा, इनो काहीही न वापरता नॅचरल पद्धतीने तुम्हाला फर्मेंट करून ह्याची इडली तयार करायची असेल तर फक्त काय करायचं, तयार केलेले जे मिश्रण आहे ना ते असंच बारीक करायचं आहे आणि रात्रभर ठेवायचं आहे फर्मेंट करायला, आंबवण्यासाठी. सकाळी उठल्यावरती सोडा, इनो काहीही न घालता तुम्ही याची इडली तयार करून घेऊ शकता. फक्त ना दही घालताना अर्धी वाटी दही न घालता 2-3 चमचेच दही घाला हे मिश्रण तयार करताना.
थोडासा सोडा ॲक्टिव्हेट होण्यासाठी पाणी घातलेलं आहे 1-2 चमचे आणि चांगलं असं हे एका दिशेने फेटून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोडा घातल्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ना, ते मस्त असं हलकं-फुलकं होतं. त्याला वरतून अशी छोटी-छोटी जाळी पडल्यासारखी वाटते. छोटे-छोटे होल पडतात आणि ना एकदम मस्त अशी आपली इडली जी आहे हलकी-फुलकी आणि जाळीदार तयार होणार आहे. त्यामुळे सोडा आवर्जून घाला. सोडा घालायचा नसेल तर अर्धा चमचा इनो सुद्धा आवर्जून घाला. हे पहा या ठिकाणी आता आपलं इडलीसाठी लागणारं बॅटर तयार आहे. लगेचच आपण इडली तयार करणार आहोत. स्टीमरमध्ये मी पाणी खाली उकळायला ठेवलेलं आहे. उकळत्या पाण्यावरती आपल्याला हे इडलीचं बॅटर फटाफट घालून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. जर पाणी खाली गरम नसेल आणि थंड पाण्याच्या वरती तुम्ही ही इडली घालायला घेतली ना, तर तुमची इडली फुगणार नाही. त्यामुळे सोडा घातल्यानंतर फटाफट उकळत्या पाण्याच्या वरती हे इडलीचे पात्र ठेवायचे आहेत आणि फटाफट इडल्या घालून घ्यायचे आहेत इडली पात्रामध्ये. हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. ही प्रोसेस अगदी फटाफट करायची आहे. हे पहा अशा प्रकारे मी इडल्या घालून घेतलेल्या आहेत. आता घट्टसर झाकण ठेवायचं आहे. सुरुवातीची 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती आणि नंतरची 3-4 मिनिटं मध्यम गॅसवरती आपल्याला ही इडली मस्त अशी वाफवून घ्यायची आहे. मध्येच कुठे झाकण ओपन करायचं नाही, लक्षात ठेवा. चला तर वाफवून घेऊयात. हे पहा या ठिकाणी टोटल 15 मिनिटं झालेली आहे. सुरुवातीला 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती, नंतरची 4-5 मिनिटं मध्यम गॅसवरती इडली मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. झाकण ओपन करूयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इडली मस्त अशी टम्म फुगलेली आहे. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडासा असा लालसर रंग येतो. म्हणजे जास्त लालसर येत नाही, पण आपल्या नेहमीच्या इडलीसारखी पांढरी शुभ्र ही इडली होत नाही. थोडासा रंगाचा वेगळा येतो. पण चवीला ना खरंच खूप जबरदस्त लागते. ज्वारीच्या पिठाची असल्यामुळे पौष्टिक तर आहेच. आता ही इडलीची पात्र जी आहेत, भांडे जे आहेत ना, ते बाहेर काढून घेऊयात. पूर्णपणे थंड करून घेऊयात. त्यानंतर आपण एक-एक इडली डिमोल्ड करायला घेणार आहोत. हे पहा एक साधारणतः 10 मिनिटं पंख्याखाली ही सर्व जे भांडे आहेत इडलीचे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. आता चमच्याने मी इडली डिमोल्ड करायला घेतलेली आहे. इडली पहा मस्त अशी निघत आहे. कुठेही भांड्याला आतमध्ये चिटकून वगैरे राहत नाही. अख्ख्याच्या अख्ख्या ह्या इडल्या निघत आहे. इडली पहा ना अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे. जेव्हा खालची बाजू इडलीच्या खालच्या बाजूला जेव्हा अशी जाळी पडते ना, तेव्हा समजावं इडली मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे. चवीला ना ही इडली खरंच खूप छान लागते. अजिबात वातट किंवा कडक होत नाही. तुम्हाला असं वाटेल की ही ज्वारीच्या पिठाची आहे त्यामुळे चवदार होणार नाही, चवीला चांगली लागणार नाही किंवा एकदम कडक वगैरे होईल, पण असं काहीच नाही. खरंच खूप मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाली होती इडली. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या इडल्या आहेत ना, ह्यासुद्धा आपण डिमोल्ड करून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व इडल्या डिमोल्ड करून घेतलेल्या आहे. जवळजवळ माझ्या ना 18 ते 20 इडल्या ह्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. पहिले 2 भांडे लावले, त्यानंतर अजून अर्धं भांडं माझं भरलेलं होतं. इडली पहा ना मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे. चवीला खरंच खूप छान तयार झाली होती. आता तुम्हाला मी इडली तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मस्त अशी तयार झालेली आहे. आता ही इडली बनवायला फार सोपी आहे. अगदी झटपट तयार होते. विशेष म्हणजे ना काहीही आंबायचं किंवा भिजवायचं टेन्शन नाही. फटाफट ज्वारीचं पीठ घ्यायचं, रवा घ्यायचा. रवा घेताना ना मी या ठिकाणी जाड रवा वापरला होता. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो वापरला तरीसुद्धा चालेल. पण शक्यतो ना जाड रवा वापरायचा. म्हणजे कसं इडलीने जास्त चिवट होत नाही. मस्त अशी त्याला जाळी पडायला मदत होते. मस्त अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं-फुलकं खायचं असेल ना, तर ही ज्वारीच्या पिठाची इडली करून पहा. खरंच खूप छान तयार झाली होती. ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना तांदूळ वगैरे खायला जमत नाहीत ना, तर त्यांनी अशी ज्वारीच्या पिठाची इडली नक्की ट्राय करून पहा. आणि कशी झाली ना मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. चटणीसुद्धा अगदी अप्रतिम तयार झाली होती. या चटणीसोबत ही इडली खरंच खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.